राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. राहाता तालुक्यातील ममदापूर येथे मोबाईल दुकानावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील पोस्टच्या वादातून 7 जणांसह 5 ते 6 व्यक्तींनी मोबाईल दुकानात घुसून दुकानदाराला लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकने मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी दुकानातील मोबाईल व इतर साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात 7 नामनिर्देशित आरोपींसह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज. व्यक्त करू राहिले काय विषय आहे साहेब, आमचं मोहरमचं त्याच्यामुळं माझ्या मोठ्या भावाला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी माझे दुकान पडले. 10-12 लोक आले, बंदूक, चाकू घेऊन, चॉपर घेऊन आणि दांडकेने त्याच्याने माझे दुकान फोडले. माझ्यावर हल्ला झाला. याचा विषय त्यांची धिंड निघली पाहिजे त्यांची. तर तुमची मागणी काय आहे? पोलीस प्रशासन एवढीच विनंती आहे की त्यांची धिंड निघायला पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे आम्हाला. काय नाव तुमचं? इद्रिस इलियास देशमुख, राहणार ममदापूर, तालुका राहाता, जिल्हा आहे. मोहरमच्या दिवशी ना एक ग्रुपला क्लिप टाकण्यात आली होती. त्याच्यामध्ये शांततेचा संदेश दिलेला होता. मोहरममध्ये ढोल ताशे वाजवून मोहरम केले जात नाही, शांततेचा सण आहे तो. तेवढी क्लिप टाकल्यानंतर जो व्यक्ती आहे मुस्ताक शौकत अली पटेल, मुस्ताक लियाकत अली पटेल, हे तिथं दर्गावरती बाबागिरी करतो, लोकांकडून पैसे लुबाडतो. त्याच्यामधून मला मारहाण झाली रात्री शुक्रवारी 8 वाजता. त्याच्यानंतर माझ्या भावाच्या शनिवारच्या दिवशी माझ्या भावाच्या दुकानावरती आणि माझ्या शेजारच्या सुखदेव नारळे याच्या टपरीवरती तोडफोड करण्यात आली आणि माझ्या भावाला चाकूनी हल्ला करण्यात आलेला आहे आणि दुकानाची तोडफोड झालेली आहे. आता नेमकं काय मागणी आहे तुमची? आमचं त्या प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि ती भोंदूगिरी बंद करावी बाबाची, आणि ती दर्गा तोडण्यात यावी. काय नाव काय आहे तुमचं? माझं नाव इसरार इलियास देशमुख नाव आहे माझं. कशामुळे तुला मारहाण करण्यात आली? काय त्याचं काही कारण नसतं, त्यांनी मला मारहाण केलेली. दुकानात तोडफोड केलेली. किती जण होते मारहाण करण्यात? 10-12 जण होते. आता काय मागणी आहे? त्यांना लवकर अटक पूर्ण झाली पाहिजे. न अटक पूर्ण झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना काय करायचं ते करू शकतो. तुमचं काय नाव आहे? ओमकार सुखदेव नारळे. अमोल उंडे. मी करून दुकान घरी जात असताना काही कारण नसतं माझ्यावर हल्ला केला. कोणी हल्ला केला? काय राजू बारके. कशावरून काय आधी वाद होते? काहीच कारण नाही. आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत.